आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 132 आमदार असल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक। महायुतीला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलं। त्यांनी ओबीसींच्या अधिकारावर गदा येऊ दिली नाही। छगन भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक। भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे। 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्री जास्त असतील। आज मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरणार, भुजबळांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस महाराष्ट्राची पसंती। उलटसुलट राजकारण झालं तर माझ्यासह हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील। भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विट करून दिला इशारा। माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज बनली। या इमेजचा महायुतीला फायदा झाला। शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा। धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री होणं नशिबात असावं लागतं। शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं। मोगलांच्या काळात दिल्लीवरून फरमान जारी केले जायचे, आता मोदी फरमान जारी करतील। दिल्लीला कशाला येता? प्रियंका चतुर्वेदींचा शिंदेंवर हल्लाबोल। जब उन्होंने कह दिया शिंदे जी ने कि फरमान जारी कर लेंगे जो मोदी जी, तो इन सबको दिल्ली आने की जरूरत ही क्या पड़ रही है? फरमान जारी कर देते, जैसे मुगल राज में होता था, फरमान जारी कर दिया और फिर सब करते थे, तो जारी कर दें। स्वतःला शिवसेना मानतात, त्यांनी आपल्या पक्षाचे अधिकार आता मोदी शहांच्या हाती दिलेत। शिंदेंनी आता बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। संजय राऊतांची टीका। राऊतांचे लवकरच सूर नाही तर दिशाही आता बदलणार आहे। नवनीत राणांचा राऊतांना टोला। फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी त्याग केला, भाजप त्यांनाच मुख्यमंत्री करणार, राणांनी व्यक्त केला विश्वास। मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है। मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल। नवनीत आणि रवी राणांनी घेतली फडणवीसांची भेट। फडणवीस दिल्लीला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे, अनिल बोंडेही सागर बंगल्यावर भेटीला।